तुमची 11,000 गाडी झाली ते गाडीविषयी कसं काय? कारण बरेचशा लोकांची नंतर चर्चा होते की एवढं मोठं गाडा मालक आणि 11,000 नाव कसं काय पाहिजे. कारण ते कोणाचं जरी चॅलेंज होतं त्यांना आकाशरावचं ना, आकाशराव शेटला का त्याची ही गाडी तुमची पळवणारच नाही कधी. जो मैदान आहे 26 जानेवारीचा मला वाटतं वार सोमवार आहे. आता बरीचशीच लोक सोमवारी बैल पळवत नाही, तर आता कसं काय होईल? म्हणजे तो मैदान त्याच दिवशी घ्यावा का त्याच्या आदल्या दिवशी घ्यावा का त्याच्या पुढे घ्यावा, असं काय वाटतं तुम्हाला? कारण लोकांचा प्रश्न आहे. कारण लोकांचा प्रश्न योग्यच आहे. कारण जर एखादा छोटा गाडा मालक जर त्याच्या बैल किती पालण्याचा अभ्यास करण्यासाठी जर मोठ्या गाड्या मालकावर 22,000 नाव फिरत असेल, तर मोठे गाड्या मालकाला पण तेवढा तितकाच हक्क आहे. फेरा टाकला म्हणजे मैदानाला येण्यासाठी आल्यावर आम्ही बैलाला मेहरबानला फेरा द्यायचा ठरवला आहे. कारण ती आम्ही नातं म्हणजे आमच्या बैलाची आमची दोस्ती आणि मैत्री घट्ट केलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही एकमेकांच्या विरुद्ध आजही बोलत नाही. याच्या पुढेही कदाचित आम्ही नाहीच पाळणार. पब्लिकला भीतर पळणारा मथुर आज तो डावीने आतून पळतोय आणि आतून पळणारा महबूब आज हा पब्लिकला पळतोय. किती बदल झाला बघा, काय बोला? जरा गॅप ठेवायचं, त्याच्यामुळं आज पळवून जरा बैल 8 दिवसात नंतर काढणार होतो. तुमचा पण फायदा आहे. जर त्याच्या गाडीला जर तुमचा बैल एखादा घासला तर कदाचित त्याच्या बैलात तुमचा पण बैल पळू शकतो. त्याच्यामुळे आतला बैल बाहेर नाही आणि बाहेरचा बैल आतनं पळायला लागलाय, त्याच्यावर तुम्ही आता हे करू नका. पुढं तुम्हाला कदाचित गाडी ती डावीने पण पळताना दिसेल. तर त्या मैदानामध्ये मी पोहोचलोय आणि लेट पोहोचलोय. आज क्षमा असेल, कारण कुठेतरी कोण कोण आले ती बैलांना दाखवणार. तर आता डायरेक्ट आपण थेट मुलाखती घेऊया. मित्रांनो, इकडे या साईडला आपल्याला भेटलेत प्रसिद्ध गाडा मालक कानाशेठ पाटील. आणि आज चिंचवलीचं मैदान आणि या चिंचवलीच्या मैदानामध्ये सकाळी मेहरबानचा एक फेरा पण झालेला आहे, आपण तो पण विचारूया. आणि आता मला वाटतं 5 वाजून पुढं टाईम झाला आहे, त्याच्यानंतर पण आता काही नाव अजून जमलं नाही किंवा दिलं नाही ते पण विचारूया. कानाशेठ नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला सकाळी फेरा टाकला, त्या फेऱ्याविषयी सांगा ना. फेरा टाकला म्हणजे मैदानाला येण्यासाठी आल्यावर आम्ही बैलाला मेहरबानला फेरा द्यायचा ठरवला आहे. कारण की बैल पैसे दुसऱ्याला तुला जास्त बोलता अशी समज आहे, त्याच्यामुळं आल्याला फेरा टाकतो. अर्धा फेरा टाकला आम्ही आतिश पाटलाचे आमचे सुंदरचे आहेत. त्याच्यानंतर आता आम्ही वाट बघून होतो नाव कोण देईल, किंवा आम्ही नाव दिलेला पहिल्यावाल्यांचा, कारण जोड नाही झाला. त्याच्यामुळे आता 5:30 वाजून गेलो, तर आता घरी निघायची तयारी आहे. बरोबर. आता 2 दिवसापूर्वीच मेहरबानला पळवला होता ओसरण्याच्या मैदानाला, आणि लगेच मग आज निर्णय कसा घेतला पळवाचा? निर्णय म्हणजे असं का पुढच्या हप्त्यात डायरेक्ट बैल काढायचा आहे. बैल जरा गॅपवर ठेवायचं, त्याच्यामुळं आज पळवून जरा बैल 8 दिवसात नंतर काढणार होतो. म्हणजे आज पळवल्यानंतर विश्रांती होती? विश्रांती होती, कारण की आमचे पोरं जरा फिरायला चाललेत आणि मॅची पण आहेत गावात. म्हणजे पोरांचं नियोजन काय नाही, त्यामुळे 8 दिवस जरा आरामच ठेवतो बैलांना. बरोबर. आता कानाशेठ अजून काही प्रश्न आपण घेऊया. त्या दिवशी तुमची 11,000 गाडी झाली, ते गाडीविषयी कसं काय? कारण बरेचशा लोकांची नंतर चर्चा होते की एवढं मोठं गाडा मालक आणि 11,000 नाव कसं काय? अतिशय ती गाडी झाली, त्यामुळं आम्हाला खंतात वाटली. मूड नव्हतं लागत, कारण की मी कुठेतरी खाली होतो बैला महबूबची शर्यत घेऊन, आणि आकाश शेटचा पहिरा होता आपल्याला. आणि आकाश शेटनी पहिला आपल्या मित्राच्यावर नाव फिरवलेला, पण ते मित्राची कॅन्सल करून आपले सिद्धीकरचे हरदास मुंडे पण आमचे मित्रच आहेत, त्यांच्यावर नाव फिरवला गेला. पण ते काय त्यांचा पण कारण होता का आपली गाडी कुठेतरी पळली पाहिजे आणि कोणातरी दिसायला पाहिजे. कारण ते कोणाचं जरी चॅलेंज होतं त्यांना आकाशरावचा ना, आकाशराव शेटला का त्याची ही गाडी तुमची पळवणारच नाही कधी, तर त्यांनी तो चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी ही गाडी पळवली. ठीक आहे, त्यांना कुठेतरी चॅलेंज असतं, पण त्यांना ते पण बोलल्यानंतर मला का इथून पुढे आपण जरी गाडी करायची झाल्या तर 11,000 आणि बारीक चकड्यावाल्यावर कोणाची गाडी करायची नाही. जी पण आहे ते नियम आहे, संघटनेच्या नियमानुसार आपण मोठ्या शर्यती करत जाऊ, त्यावर आपण जास्त लक्ष देऊ. बरोबर आहे. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं ते चांगलं झालं. कुठेतरी बघा, मोठं गाडा मालक असलं ना, तर लोकांची पण अशी अपेक्षा आहे की त्यांनी मोठ्यानेच गाड्या केलावा. कारण पण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न उभा राहतो की मोठ्या गाड्यांचं नाव पडल्यानंतर 22,000 किंवा 11,000 पण नाव फिरवतात. मग आता याला काय बोलायचं? आता कसं ते संघटनेचा नियम काढलेला आहे. पहिली गोष्ट का जर आपण किती मोठा नाव दिला तरी 22,000 खेळायची ताकद त्यांना बारीक चकड्यावाल्यांनी दिलेली आहे. तर कदाचित माझी बारीक चकड्यावाला मी विनंती असेल का जर एखाद्या मैदानात जर मोठा गाडीवाला तुमच्यावर छोट्या रकमेवर जर नाव फिरवत असेल तर त्यांना पण एक असू द्या, त्यांच्या इच्छेप्रमाणे जर त्यांना पण खेळू द्या, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा ॲक्शन नका घेऊ. का तर कधी कधी असं त्यांना वाटतं का आपली गाडी ही मैदानात पडली पाहिजे, पुढं काहीतरी त्यांचा एक नियोजन असेल किंवा त्यांना कुठेतरी गाडी करायची असेल चांगली, त्या बेसवर जर तुमची मदतीनुसार जर त्यांचा पुढं काहीतरी चांगला होत असेल तर तुमची मदतीची साथ त्यांना नक्की द्यावा. बरोबर. म्हणजे याच्यातून म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आता चांगली भेटलेली आहेत.
कुठेतरी मोठं गाडा मालक पण याच्यामध्ये नाराज न होणार आणि छोटं पण न होणार आणि जी काही बाहेर बसणारी लोक आहेत त्यांना असं वाटतं की 11,000 का फिरवतात किंवा जी अजून काही लोक आहेत तर त्यांना वाटतं छोटं गाडा मालक मोठ्या का नाव फिरवतात. तर हा खेळ चाललाच पाहिजे, याच्याबद्दल काय बोलायला तर नाही हा खेळ बैलगाडीचा येऊन व्यवस्थित चाललाच पाहिजे. कारण की जर एखादा छोटा गाडा मालक जर त्याच्या बैल किती पालण्याचा अभ्यास करण्यासाठी जर मोठ्या गाडा मालकावर 22,000 नाव फिरत असेल तर मोठे गाड्या मालकाला पण तेवढा तितकाच हक्क आहे का जर त्याला पुढचं नियोजन एखादं चांगलं करायचं असेल तर तुमचं पिंजवडचं नाव 11,000 आहे तर त्याला पण काहीतरी अधिकार आहेत ना का पुढच्या नियोजनासाठी त्याच्या मदतीसाठी जर तुमची गरज त्यांना लागत असेल तर बिंदच फिरू दे ना त्यांना. जर पुढच्या मैदानात जर तुम्हाला जर त्याला त्यात तुमचा पण फायदा आहे. जर त्याच्या गाडीला जर तुमचा बैल एखादा घासला तर कदाचित त्याच्या बैलात तुमचा पण बैल पळू शकतो. बरोबर. तर एक संधी म्हणून ती पण संधीचा लाभ तुम्ही पण घ्या छोटा गाडा मालक आणि मोठ्या मालकाला पण घेऊ द्या. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन. सलग मला वाटतं 3 ते 4 वर्ष आदिराज्य गाजवणारी जोरी मथुर आणि महबूब पलावा नाही पलावा हे तुमचा प्रश्न आहे, पण पब्लिकला भीतर पळणारा मथुर आज तो डावीने आतून पळतोय आणि आतून पळणारा महबूब आज हा पब्लिकला पळतोय. किती बदल झाला बघा, काय बोलाल? कसं आहे दादा, मी पहिलं पण मागच्या 2-3 बाईटमध्ये बोललेलो आहे कारण की बैल आहे याच्यामुळं त्याचा कोणी अजून अंत लावला नाही. तो कधीही पळू शकतो आणि कधीही निघू शकतो. शेवटाला आहे तो प्राणी, त्याच्यामुळे आतला बैल बाहेर नाही आणि बाहेरचा बैल आतनं पळायला लागलाय. त्याच्यावर तुम्ही आता हे करू नका. पुढं तुम्हाला कदाचित गाडी ती डावीने पण पळताना दिसेल. बरोबर आहे. आणि या चिंचवलीच्या मैदानाच्या आठवणी बघा, मला आठवतंय आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके या मैदानामध्येच मैदान चालू असताना त्यांचं निधन झालं होता कुठेतरी. त्यांच्या काही आठवणी सांगाल? त्यांची कमतरता मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये भासते आता. कारण की आप्पा जेव्हा होते त्यावेळेला बिनजोड शर्यती पाहायला मजा येत होत्या. प्रयत्न तसेच चालत आमच्या पण रायगड जिल्ह्यातून पण आम्हाला कुठेतरी प्रसिद्धच भेटत नाही. पण नक्कीच आता गुरुनाथ शेट्टी उतरलेत मैदानात. त्यांचा सर्जाचा सुद्धा चांगला बोलतोय. तर जे येणाऱ्या दिवसात काही दिवसात तीच आठवण पूर्ण ताज्या होतील त्यांच्या आणि आपांच्या स्वरूपात. कुठेतरी पण शेठचं नाव गुरुनाथ शेठ ठेवतील ही अपेक्षा नक्की त्यांच्याकडून आम्हाला असेल. बरोबर. अजून कानाशेठ अजून एक प्रश्न असेल, जो मैदान येते 26 जानेवारीचा मला वाटतं वार सोमवार आहे. आता बरीचशीच लोक सोमवारी बैल पळवत नाही, तर आता कसं काय होईल? म्हणजे तो मैदान त्याच दिवशी घ्यावा का त्याच्या आदल्या दिवशी घ्यावा की त्याच्या पुढे घ्यावा, असं काय वाटतं तुम्हाला? कारण लोकांचा प्रश्न आहे हा. कारण लोकांचा प्रश्न योग्यच आहे. कारण की जर आपण प्रत्येक मैदानात आपण जर आपल्या ज्या बैल आहेत आपले त्यांना जर आपण महादेवाचा नंदी म्हणून आपण त्यांना ही दिलेली आहे, पदवी दिलेली आहे. तर ते पदवी महादेवाचा सोमवार वार आहे, त्याच्यामुळे ती बैल नाही पळवली पाहिजे. तर जर कुठेतरी आड्डेवाल्यांना विनंती असेल की मागं पुढं तारीख करून तो मैदान भरवा किंवा एक तर मंगळवारी भरवा नाही तर मग एक तर रविवारी भरवा. की हाच या मैदानाचा वार या मैदानात तुम्ही भरवा. कारण की सोमवारी शक्यतो बैल बहुतेक जण पळवत नाही. तर आम्ही तर नाहीच पळवत. आमचा एक वसूल आहे दर सोमवारी आम्ही बैल पळवत नाही. तर आम्ही 25ला मैदान आहे बहुतेक मऊवाल्याने 25 जानेवारीला मैदान ठेवलेलं आहे. कदाचित त्या मैदानात आमचं बैल दिसतील. बरोबर. म्हणजे इथं मौच्या पाटीला बालूशेठ पाटील त्यांच्या. आता या चिंचोली मैदानाच्या वैयक्तिक तुमच्या काय आठवणी सांगाल तुम्ही थोडक्यात? चिंचोली मैदानाच्या वैयक्तिक आमच्या महबूबच्याच आहेत. कारण की आतापर्यंतच्या महबूबच्या शर्यती झालेल्या आहेत. महबूब इथं जे इतर फाट्यांपेक्षा इथं 1-2 उडी शरसच पळत आहे. आणि त्यात एक ताजी आठवण आहे म्हणजे सुलतान महबूब जेव्हा पालाची गाडी आणि तेजा महबूब या अशा गाड्या भरपूर इथे चांगल्या झालेल्या आहेत. आणि खूप मजा यायची त्या गाड्या पालताना. जेव्हा बैल एकदम असा म्हणजे हौशीने पालायचा इथं. कानाशेठ मथुर नंतर महबूबमध्ये म्हणजे सर्वात जास्त पळणारा बैल मुंबईला म्हणजे कोणता महबूबमध्ये पळाला जास्त सर्वात जास्त? मथुर नंतर झाले तर 2-3 बैल झाले. एक सुलतान आणि एक कोमरकांड मारला तेजा, या 2 बैलात बैल जास्त पळाले. बरोबर. आणि सुलतान आणि मला वाटतं आता आपल्या उंबरवेडीच्या मैदानात बाईट पण झाली होती, तुमची विरोधात गाडी जमली होती. पैरं लपून होतं, पण ज्या वेळेला माहीत पडला की तुमच्या दोघांचं पैरं आहे तर ती गाडी पण कॅन्सल केली. बघा याला नातं म्हणतात, काय बोलाल? नाही ती आमची नातं म्हणजे आमच्या बैला आमची दोस्ती आणि मैत्री घट्ट केलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही एकमेकांच्या विरुद्ध आजही बोलत नाही. याच्या पुढेही कदाचित आम्ही नाहीच पाळणार. कारण की सुलतानवाल्यांनी जो वाडग्या बैल होता त्या मालकांचे आमचे संबंध खूप जवळचे झालेले आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात बैल काढत होतो. जरी समजलं आमच्या लपून बैल होती पण आम्ही इमिडिएटली ती पहिलं समजल्या लगेच कॅन्सल केली शर्यत आणि पुढे वाट धरली. बरोबर आहे. आता आजच्या मैदानात तर आपण निघलेत घरी, मग आता पुढचं काही मैदान करणार का? 8 दिवसाचा विश्रांती काय? नाही 8 दिवसाची विश्रांती करतो. कारण की 26 जानेवारी हा आपला एक पारंपरिक मैदान आहे आणि त्या मैदानाची सर्वांना आतुरता आहे. कारण की मुंबईचा एकमेव मोठा मैदान हा 26 जानेवारी होते, सर्वात जास्त मोठा. तर तिथं प्रत्येक राज्यातून बैल येतात. एक सांगली सातारा पण येतात, अहमदनगर जिल्हा
नाशिक जिल्हा या भागातून बैल येतात, त्यामुळे तयारी ही जोरात ठेवली पाहिजे. कारण की आपली इथं येणारी पाहुण्यांचं स्वागत आपल्यालाच करायचं आहे आणि बरेचसे बैल जे येतील ते आपल्यासाठी आपल्याशी शर्ती करायसाठी येतील. त्यामुळे आपण पण तयारी चांगलीच ठेवली पाहिजे. कारण की कधीच कोणाला कमजोर समजू नये. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण तयारी चांगलीच ठेवली पाहिजे. बरोबर. चला आता तुमची जी पुढची वाटचाल असेल त्यासाठी शुभेच्छा असतील. आणि हाडलं कुठेतरी आज प्रेक्षकांना म्हणजे जे मेहरबानचे जे चाहते आहेत त्यांना मेहरबानची गाडीनं पाहता आली. ती समा असावी. कारण की आता जी आलती अपेक्षा ठेवून मेहरबानची आज गाडी होईल. बरीचशी पब्लिक आता बोलत होती कधी जमेल, पण त्यांची आज निराशा झाली. काय नाही मित्रांनो, कारण याच्या पुढे आपल्याला आहे तसं मेहरबान पालताना दिसेल 100%. आणि तुमच्या अपेक्षेनुसार चांगलीच एखादी गाडी चांगली होईल. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.